लग्न सराईचे दिवस आहेत. लग्नात साडी घालायची. साडी घालता येते, पण ऐन वेळेला पदर होत नाही, निऱ्या होत नाही. निऱ्या झाल्या तर त्या फुगतात. तर मग हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. शेवटपर्यंत बघायला विसरू नका. सगळ्यात पहिले इथे मी पूर्ण साडी इस्त्री करून घेते आहे. त्यानंतर पदराच्या प्लीट्स करून घेते व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे. पदराच्या प्लीट्स शेवटपर्यंत टिकून राहाव्यात म्हणून त्याला एका टाचणीच्या सहाय्याने पॅक करून घेते. आता पूर्ण पदराच्या प्लीट्स घेण्यासाठी पदर मी एका दरवाजात अडकवून हव्या तेवढ्या उंचीपर्यंत प्लीट्स व्यवस्थित करून घेते. अशा प्रकारे आपला पदर तयार आहे. आता पुढे समोर छातीवर येणाऱ्या प्लीट्स ॲडजस्ट करून घ्यायच्या आहेत. त्यासाठी मी जो पदर आपला पुढे येताना सरळ येतो तो वरचा असतो आणि जो आतल्या बाजूने क्रॉस होत मागच्या बाजूला जातो तो खालचा येतो. खालच्या बाजूचा पदर क्रॉस टाकत त्यावर बाकीच्या प्लीट्स ॲडजस्ट करून घ्यायच्या आहेत व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे. अशा प्रकारे हा भागही आपला करून झालेला आहे. साडी फोल्डिंग होईपर्यंत या प्लीट्स विस्कटू नये म्हणून टाचण्यांच्या मदतीने लॉक करून घेते. पदराचा भाग पूर्णपणे तयार आहे. आता पुढे सेंटर प्लीट्स बघूया. प्लीट्स करून घेतल्यानंतर त्या व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे एका पाठोपाठ एक जोडून घेत टाचणीच्या मदतीने लॉक करून घ्यायचं.
पुढे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे सेंटर प्लीट्स सेट करून त्यावर इस्त्री करून घ्यायची. त्यानंतर साडीच्या सेंटर प्लीट्स उलट बाजूने टाकून घ्यायच्या. साडीचा नेसता पदर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे एकावर एक टाकत ॲडजस्ट करून घ्यायचा आहे. नेसता पदर ॲडजस्ट झाल्यानंतर खांद्यावर येणारा पदरही त्याच पद्धतीने एकावर एक टाकत ॲडजस्ट करायचा आहे. पदर ॲडजस्ट झाल्यानंतर फोल्डिंगची पद्धत एका बाजूने एक फोल्ड आणि दुसऱ्या बाजूने 2 फोल्ड अशा पद्धतीने साडी फोल्ड करून घ्यायची. साडी फोल्ड झाल्यानंतर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे पदर ॲडजस्ट करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने बॉक्स फोल्ड साडी तयार आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो, सोबतच मैत्रिणींबरोबरही शेअर करा. पुन्हा लवकरच भेटू अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर.